टाका एक टाका मी बाळासाहेब राजाराम पवार, सावरगावचा रहिवासी आहे. श्री स्वामी समर्थ नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामधील सावरगावमध्ये स्वामी समर्थांचा मठ आहे. दरवर्षी स्वामी समर्थांच्या इथं पुण्यतिथी, सप्ताह सर्व कार्यक्रम होत राहतात. पुण्य गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज मोठा कार्यक्रम इथं होत राहतो. पूर्ण तालुक्यातून भरपूर हजारोच्या संख्येने भाविक येत राहतात. स्वामींची प्रचिती सर्व भाविकांना इथं मिळाली असल्यामुळे भरपूर गर्दी होते. आणि इथं स्वामी समर्थांचं वास्तव्य झालेलं आहे, त्यामुळं इथं मंदिराला खूप महत्व आहे. प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसादाचा कार्यक्रम होत राहतो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर एकदम मोठा कार्यक्रम होतो. श्री स्वामी समर्थ. मी दत्तात्रय मारुती पवार, मुक्काम पोस्ट सावरगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. आज या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिर हे फार पुरातन असून येथे आनंदनाथ महाराज हे वेंगुर्ल्यावरून येऊन हा मठ इथं स्थापन केलेला आहे. हा मठ स्थापन करताना आनंदनाथ महाराजांना स्वामी समर्थ इथं स्वतः भेटायला आले होते आणि त्यांचं स्वामी समर्थांचं या ठिकाणी वास्तव्य पण होतं. तसेच या ठिकाणी हा जो बारव आहे हा पुरातन बारव असून किती दुष्काळात या बारवाचं पाणी आजपर्यंत आटलेलं नाही. कायमस्वरूपी इथे पाण्याचं तीर्थप्रमाणे व्यवस्था केलेली असते आणि स्वामींचं वास्तव्य इथं असल्यामुळे आपल्या जिल्ह्यातून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक आपल्या इथं दर्शनासाठी येत असतात. अक्कलकोट नंतर हे एकच मठ असा आहे तर तो पुरातन आणि जागृत देवस्थान आहे. इथं स्वामींच्या पादस्पर्शाने हे पुनीत झालेलं मठ आहे. या ठिकाणी बरेचसे भाविक श्रद्धेने आणि लांबून येत असल्यामुळे त्यांची पण इच्छा पूर्ण होते. असा इथल्या गावातील लोकांना पण अनुभव आलेला आहे, बाहेरील जनतेला पण अनुभव. धन्यवाद.